परतूर तालुक्यातलं आष्टी हे गाव 25,000 लोकसंख्येचं गाव आहे। या गावातले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, BLO2, शासकीय BLO2, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी या परिसरातले कॉलेजचे मुलं मोठ्या संख्येने आज उपस्थित होते। भारतरत्न माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या नावानं ग्रामपंचायतच्या वतीनं राहुल भैया, सरपंच, उपसरपंच, आमचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी अभ्यासिका काढली आणि त्या अभ्यासिकेचं उद्घाटन होतं। जालना जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सगळ्यात चांगली अभ्यासिका लायब्ररी इथं काढलेली आहे। 5 लाख रुपये लायब्ररीसाठी इथं मी उपलब्ध करून देणार आहे। इथं कॅम्प्युटर आहेत, प्रिंटर आहेत, ज्या ज्या सुविधा आहेत, UPSC, MPSC, इंजिनिअरिंग 12 प्रकारचे जे काही डिग्री आहेत त्यासाठी लागणारं जे काही साधनं आहेत ती उपलब्ध करून द्यायची आहेत। 5 लाख रुपयाचा निधी यांना या महिन्याच्या आत द्यायचा आहे आणि ही अभ्यासिका अद्ययावत करायची आहे, इंटरनेटला जोडायची आहे आणि इथून या भागातले 100 गावचे मुलं शिकले पाहिजेत, अभ्यासक्रमासाठी बसले पाहिजेत। त्याच्यासाठी आता ही छोटी सुरुवात आहे। भविष्यात 5 कोटी रुपयाची 5 कोटी रुपये खर्च करून मोठी अभ्यासिका इथं तयार करायची आहे। परतूरला एक 5 कोटीची अभ्यासिका तयार करायची आहे। मंठ्याला एक 5 कोटी रुपयाची अभ्यासिका करायची आहे। नुसती इमारत नाही तर तिथं प्रिंटर आहे, कॅम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, सगळ्या सुविधा आहेत, काही कायद्याची पुस्तकं आहेत, त्यांच्या काही शिक्षणाची माहिती आहे। ही सगळी माहिती या लायब्ररीमध्ये ठेवायची आहे आणि भविष्यात या भागातली मुलं शिकवायची आहेत। त्याच्यासाठीचा हा कार्यक्रम होता। मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम चालू आहे। प्रत्येक मतदार यादीमध्ये गावातलं एकही नाव राहता कामा नये। मतदार यादीत नाव आलं नाही तर शासनाच्या सगळ्या योजना बंद होणार आहेत। मतदार यादीत नाव नाही तर तो गावचा रहिवासी नाही। मतदार यादीत नाव आलं नाही तर तो महाराष्ट्राचा रहिवासी नाही। मतदार यादीत नाव आलं नाही तर तो या देशाचा नागरिक नाही। त्याच्यामुळं एकूण एक शेतकरी, कष्टकरी, कामगार सर्वांचे मतदार यादीत नावं टाकण्याची मोहीम चालू आहे। आमचे 300 कार्यकर्ते गेल्या 2 महिन्यापासून याच्यामध्ये काम करतात। तहसीलदार, BDO, गटविकास अधिकारी, आमची ही सगळी यंत्रणा, सगळे शिक्षक याच्यामध्ये काम करतायत। मराठवाड्यात मतदार यादीमध्ये सगळ्यात चांगलं काम कुठं झालं असेल तर मराठवाड्यात परतूर मतदारसंघामध्ये आहे। जालना जिल्ह्यात आपला मतदारसंघ नंबर 1 ला आहे, मराठवाड्यात 1 नंबरला आहे आणि एवढं चांगलं काम आमच्या शासकीय यंत्रणा आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे। आज या ठिकाणी 500 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते। सगळे BLO2 उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते। लायब्ररीचं उद्घाटन झालं आणि मतदार यादीचे दुरुस्ती असे 2 कार्यक्रम इथं झालेले आहेत। माझं आव्हान आहे सर्वांना की आपली नावं मतदार यादीत टाका, या देशाचे नागरिक व्हा, महाराष्ट्राचे नागरिक व्हा। आपल्या गावच्या मतदार यादीत नाव नसेल तर आपल्या सगळ्या योजना बंद होतील। केंद्राच्या, राज्याच्या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही, स्वस्त धान्य दुकानातला माल मिळणार नाही। त्याच्यासाठी सगळ्यांनी मतदार यादीत नाव टाकण्यासाठीचं माझं सगळ्यांना आव्हान आहे। धन्यवाद।